अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर बैठक। महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। राहुल गांधींची जीभ छाटू नये, तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत। शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य। गणपती बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवतील, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। तर आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले, बाप्पाने सर्वांच्या इच्छा पूर्ण कराव्यात, मुख्यमंत्र्यांची देवाकडे प्रार्थना। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट मोदी शहांमुळे, शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा, संजय राऊतांचं आवाहन। लालबागच्या राजाचा अवघ्या काही क्षणात विसर्जन, लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी। पुण्यात 23 तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरू, ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप। निवडणुकीत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, मिरवणुकीदरम्यान धक्काबुक्की झाल्याची माहिती, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक, 15 मंडळांची मिरवणूक अद्याप थांबलेली, आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन न करण्यावर ठाम। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज तब्बल 10 वर्षांनंतर मतदान। पहिल्या टप्प्यात 90 पैकी 24 जागांवर मतदान प्रक्रिया, तर 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावणार। पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज जरांगेंचा इशारा। हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवल्यात, आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती।